2025च्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये अलिबागच्या जनतेने पहिल्यांदा पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी यांनी पूर्ण पॅनल लावून हे निवडणूक लढवली प्रस्थापितांच्या विरोधात. या निवडणुकीमध्ये शेका पक्ष सुद्धा एकटा लढला नाही, तर शेका पक्षाने सुद्धा दुसऱ्या पक्षांची मदत घेतली. यावरून असं दिसून येतं की लोकांना बदल हवा आहे आणि कुठेतरी शेतकरी कामगार पक्ष सुद्धा घाबरू नये. आणि या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याचशा सीट्स ज्या आहेत या आमच्या पॅनलमधल्या, ज्या शिवसेनेच्या असतील किंवा भाजपच्या असतील, ते काही मतांच्या फरकाने, म्हणजे 1 नंबरचा आहे किंवा जो कोळीवाड्यातली एक सीट आहे, काही मतांच्या फरकाने पडलेल्या आहेत. तसंच 2 सीट श्रीबागमधल्या आहेत ज्या उभाटाच्या आहेत, त्या सुद्धा निवडून आल्यात. या माझ्या सीटला म्हणजे 7 नंबर प्रभागमधनं मी निवडून आलो, तर मी प्रथमतः माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी, जे मतदार आहेत, माझे वेलविशर्स आहेत किंवा माझ्याबद्दल जे चांगला विचार करतात, या सगळ्यांचे मी आभार मानतो. कारण या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी मला निवडून दिलंय आणि मला नगरपालिकेत जाण्याची संधी दिली, म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो. या निवडणुकीनंतर, विजयानंतर नगरपालिकेमध्ये विरोधकांचा प्रवेश झालेला आहे, याबद्दल काय सांगाल? कोणत्याही नगरपालिकेमध्ये एकतर्फी असणं हे खूप धोकादायकच आहे, म्हणजे लोकांच्या विकासासाठी धोकादायक आहे. आज आपण बघतो की विकास म्हणजे काय विकास आहे. आज आपण बघितलं की 30-35 40 वर्षाची नगरपालिका त्यांच्या हातात आहे किंवा आधीच्या पक्षाच्या हातात आहे किंवा आजही त्यांच्या हातात राहिली ती. तर त्या ह्याच्यात जो विकास झाला नाही आणि त्या एकतर्फीमध्ये त्यांनी जो काय त्यांचे डिसिजन्स असतील किंवा मीटिंग्स असतील, आता जेव्हा विरोधक म्हणून बसू, विरोधक म्हणून ज्याच्यात असणार लोक, त्यामध्ये त्यांना ते मीटिंग्स, अजेंडा या सगळ्या गोष्टी येणार. त्याच्यात विरोधाचा जी काही भूमिका असेल किंवा त्या विरोधातनं जे मी आमच्या कुटुंबात मी पहिलाच नगरसेवक म्हणून आहे, म्हणजे आम्ही कुठची अशी पार्श्वभूमी नाहीये, म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नाहीये. म्हणजे मी वकील सुद्धा आमच्या कुटुंबात पहिलाच वकील आहे आणि त्यानंतर या क्षेत्रात सुद्धा मी पहिल्यांदाच कुठची ही नसताना, पूर्वजांची काही भूमिका नसताना आपण याच्यात आहोत. विजयानंतर घरातल्या सदस्यांची प्रतिक्रिया काय होती? घरातल्यांची प्रतिक्रिया म्हणजे खरंच, म्हणजे आई जी आहे माझी, तिने खूप कष्टाने मला वाढवलेलं आहे आणि खरंच तिला खूप आनंद झाला. माझा भाऊ जो आहे आणि माझी पत्नी जी आहे, ती पत्नी माझ्या या पूर्ण प्रवासात पूर्णपणे माझ्यासोबत होती. प्रत्येक डिसिजन जे घेणं होतं किंवा प्रत्येक गोष्टीचा जो काय डिसिजन घ्यायचं होतं, यामध्ये ती खंबीरपणे माझ्या मागे उभी होती आणि या सर्व त्याच्यामुळे सर्व आनंददायी आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. विजयाचे श्रेय आपण कोणाला द्याल? विजयाचे श्रेय म्हटलं तर हे सगळं म्हणजे पहिलं श्रेय मी देईन माझ्या मतदारांना आणि माझ्यासोबत जी टीम माझ्यासाठी काम केलं, की माझ्यासोबत या इलेक्शनला माझे जे सगळे मंडळी आहेत, सिनियर्स जे आहेत पक्षाचे, यांनी खरोखर म्हणजे आपण म्हणावं याच्यात की हे जे पक्षाचे सिनियर्स आहेत, धारप साहेब आहेत किंवा पप्पू शेठ आहेत, महेश मोहिते आहेत, या सर्वांनी या इलेक्शनला ही जी पूर्ण पक्षाची भूमिका मांडली आणि एक मूठ बांधली, त्यामुळे यशस्वीपणे हे भाजप आपण इथे एक पॅनल उभं करू शकलो. या माझ्या विजयामध्ये या सर्वांचा हात आहे. तसंच माझ्यासोबत जी काही टीम आहे, माझ्यासोबत माझे ज्युनियर्स आहेत, माझ्या प्रभागातले, माझ्या वॉर्डातले माझे काही कार्यकर्ते आहेत, ज्यांनी माझ्यावर निस्सीम प्रेम दाखवून जे काम निस्वार्थपणे काम केलं, त्यांना मी हे सगळं श्रेय देत आहे. आज आपण 2025 मध्ये खरं म्हणजे अलिबागमध्ये राहत असताना खूप पुढचा विचार केला पाहिजे होता, म्हणजे आपलं विजन खूप पुढचं असलं पाहिजे होतं. पण या पूर्वीच्या कारभार जर बघितला आपण, तर आजही आपण या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत किंवा ज्या मूलभूत समस्या आहेत, यांनाच आपण तोंड देतो. म्हणजे आजही आपण बघितलं, डम्पिंग ग्राउंड नाही, कचऱ्याचा प्रश्न आहे, भटक्या श्वानांचा प्रश्न आहे अलिबागमध्ये, तसंच पाण्याचा प्रश्न तर खूपच मोठा प्रश्न आहे. आपण म्हणू याच्यामध्ये की आज मुबलक पाणी नाही कुठे किंवा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता ते आत गेल्यानंतर आता बऱ्याचशा गोष्टी काढून समजतील. पण या सगळ्या गोष्टींसाठी, या सगळ्या गोष्टींवरती विचार करून या गोष्टी लोकांपर्यंत कशा पोहोचतील आणि या समस्या कशा दूर होतील, यासाठी प्रथमतः आपण त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज भारतीय जनता पार्टीचे आपण नगरसेवक निवडून आलेले आहात. आज भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, तर त्याचा उपयोग आपण नगरपालिकेत काम करताना कशा प्रकारे करू शकाल? नक्कीच. यापूर्वी अलिबाग नगर परिषदमध्ये माझ्या मते ही पहिलीच भारतीय जनता पार्टीची सीट असेल. म्हणजे यापूर्वी एकही सीट भारतीय जनता पार्टीची नव्हती
आता भारतीय जनता पार्टीची ही प्रथम सीट आहे आणि नक्कीच याचं कौतुक मुख्यमंत्री साहेब करतीलच. आणि शेवटी सत्ता ही जी स्वयंसत्ता आहे किंवा ही जी नगर परिषद आहे ही लोकांसाठी आहे. इथे जेव्हा आपण काम करतो तेव्हा पक्ष विरहित जे म्हणतो आपण की लोकांच्या कल्याणासाठी काम होणं आवश्यक आहे. आणि फडणवीस साहेबांचं नक्कीच म्हणजे आपले जे मुख्यमंत्री आहेत आणि आपले 2 उपमुख्यमंत्री आहेत यांचं नक्कीच लक्ष जे असतं की लोकांच्या कल्याणासाठी त्यांचा कल असतो. तर त्या दृष्टीने जे केंद्रात सत्ता आहे, जे आपल्या राज्यात सत्ता आहे, त्याचा नक्कीच 100% उपयोग आपण या नगर परिषदसाठी करून घेणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.